राज्यभरातील पायाभूत सुविधांच्या संदर्भातली आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे। राज्यात पायाभूत सुविधांवर सुमारे 1 लाख कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये विविध प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। या पुढच्या 5 वर्षात आम्ही 40 लाख घरं या गोरगरिबांना दिल्याशिवाय राहणार नाही। हाऊसिंग पॉलिसी आपण केलेली आहे। झोपडपट्टी मुक्त मुंबई महाराष्ट्राचा आम्ही संकल्प केलेला आहे। त्याचबरोबर नवीन आपण वाहतूक कोंडी मुक्त मुंबई त्याच्यावर आपण काम करतोय। मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूचना दिलेल्या आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते। पुढील बातमी आहे माझी वसुंधरा अभियानासंदर्भातली। महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीनं आयोजित माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं। शिवाय पर्यावरणाचं जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे आणि माझी वसुंधरा हा एक अनोखा व प्रभावी उपक्रम आहे असंही त्या म्हणाल्या। पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचं जतन करणं ही आपली संस्कृती आहे। हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे। आज संपूर्ण जगभरामध्ये हवामानाचं संकट आपल्यासमोर उभं असताना माझी वसुंधरा अभियान 4-5 या टप्प्यांमध्ये आपण ज्या पद्धतीनं वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामं केली आहेत ही अत्यंत कौतुकास्पद आहेत। त्यामुळे माझी वसुंधरा हे केवळ अभियान राहिलं नसून ती एक लोक चळवळ बनलेली आहे। हे अभियान प्रभावीपणे राबवल्याबद्दल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचंही त्यांनी अभिनंदन केलं। महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025-29 धोरणाअंतर्गत जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन म्हणजेच AI फॉर ॲग्री 2026चं आयोजन मुंबईत करण्यात आलं। याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं। शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा आत्मविश्वासानं वापर केला पाहिजे असं यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हणालेत। Maharashtra will lead the AI revolution. We became the first state in India to launch a comprehensive AI in agriculture policy. We backed it with a 500 crore mission and we created the Mahakrishi AI and Agritech Innovation Center to convert this vision into action.